मालेगाव जन्मदाखला घोटाळा प्रकरण नायब तहसीलदार आणि त्यांच्या पत्नीच्या अडचणीमध्ये वाढ। नायब तहसीलदार संदीप धारणकर आणि त्यांच्या पत्नी दीपाली धारणकरांच्या पोलीस कोठडीमध्ये सोमवारपर्यंत वाढ। साताऱ्यातील कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर। पावसाने कोयना नगरचा ओझरडे धबधब्यावर पर्यटकांची गर्दी। पुण्यातील गोखले नगर भागामध्ये गाड्यांची तोडफोड। 3 आरोपींनी केली दुचाकी गाड्यांची तोडफोड। वाहनांचं मोठं नुकसान। कल्याणमध्ये डीसीपी स्क्वॉडची मोठी कारवाई करत 22 लाखांचे ड्रग्ज जप्त करत 2 जणांना ठोकल्या बेड्या। कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं घडला अपघात। अपघातामध्ये 4 जण जखमी। ग्रेटर नोएडामधील शारदा युनिव्हर्सिटीतील गर्ल्स हॉस्टेलमध्ये विद्यार्थिनीची आत्महत्या। 21 वर्षीय विद्यार्थिनीनं संपवलं जीवन। आत्महत्या प्रकरणी 2 प्राध्यापकांना अटक। दहशत माजवणाऱ्या 3 आरोपींची पोलिसांनी काढली धिंड। अकोला पोलिसांनी आरोपींची काढली धिंड। भर रस्त्यामध्ये अल्पवयीन मुलीला जिवंत जाळलं। ओडिशाच्या पुरी जिल्ह्यात काळीमा फासणारी घटना। 3 हल्लेखोरांनी मुलीला जिवंत जाळलं। घटनेनंतर 3 आरोपी फरार। नाशिकच्या आठवडे बाजारामध्ये महिलांकडून सोनसाखळीची चोरी। मध्य प्रदेशमधून 2 महिलांना पोलिसांनी केली अटक। पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिकचा तपास सुरू। भिवंडी बायपासमध्ये मुंबईहून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकला भीषण आग। आगीमध्ये संपूर्ण ट्रक जळून खाक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।